तुमच्या मित्राने ते कर्ज फेडलं नाही तर कर्ज घेताना आपण प्रत्येक जण घाईमध्ये असतो आणि देणाराही हुक और कुक आपल्याला तो लोन द्यायला बसलेला असतो, परंतु हे देताना तो काही गोष्टी आपण आपल्याकडून राहून जातात, परंतु त्या गोष्टी भविष्यामध्ये खूप त्रासदायक ठरतात। त्यातली एक गोष्ट म्हणजे खूपदा एखाद्या व्यक्तीला लोन होत नाहीये तर समोरच्या व्यक्तीत तुमच्याकडे कोणी गॅरंटर आहे का, आणि कोणतरी आपला मित्र किंवा आपण कुठच्या तरी मित्रासाठी गॅरंटर व्हायला तयार होतो, परंतु जेव्हा लक्षात येतं की आपण तिथे फक्त गॅरंटर नसतो तर काही वेळेला त्यांनी गॅरंटरच्या ऐवजी आपल्याला को ऍप्लिकंट केलेलं असतं। म्हणजे काय, गॅरंटर म्हणजे जामीनदार आणि को ऍप्लिकंट म्हणजे सहकर्जदार। जर समजा तुमच्या मित्राने ते कर्ज फेडलं नाही तर तुम्ही ते कर्ज पे करण्यासाठी लायबल होता। त्यामुळे लक्षात घ्या, कुठच्याही गोष्टीसाठी को ऍप्लिकंट किंवा को गॅरंटर होताना एवढ्याच पद्धतीने व्हा की जेणेकरून ते तुम्ही निभावू शकता, नाहीतर त्याचे परिणाम तुम्हाला, तुमच्या मैत्री तर तुटतेच आणि तुमच्या आर्थिक जीवनालाही त्याचा मोठा फटका बसतो।